नमस्कार मित्रांनो, सन्मान महाराष्ट्रामध्ये मी हेमंत कुमार केळकर आपले सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, सध्या एक विषय चालू आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने मी काही मत व्यक्त करायला आलेलो आहे. हिंदुत्वाच्या नावाने आक्रमक असे बोलणारे, मुसलमानांवर टीका करणारे नितेश राणे सध्या गप्प दिसत आहेत. सौगादे मोदी मोहिमेमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. भाजपने मुसलमानांना सन्मान देण्याचा निर्णय घेतला, त्यांना जवळ करण्याचा निर्णय घेतला. मग प्रश्न येतो, तर आता राणेंच्या हिंदुत्वाचं काय? आपण जर मागे नितेश राणे यांची जुने भाषणे जर बघितली तर ती मुस्लिम समाजावर टीका करणारी अशी होती. मस्जिदीत घुसू, पोलीस काही करणार नाहीत, वगैरे वगैरे. मला त्यात काय आता पडायचं नाही. पण आतापर्यंत मुसलमानांविरुद्ध आग ओकणारे नितेश राणे आता भाजपच्या या मोहिमेमुळे मोठ्या संकटात सापडले असं मला वाटतं. मग प्रश्न येतो, ते आता बंड करतील का, की मोदींच्या निर्णयाला नाईलाजाने मान्यता देतील? का एखाद्या मशिदीत जाऊन गोंधळ उडवतील? आपलं काय मत आहे? कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघू. असो, काही जण या गोष्टी बघताना हसत आहेत, तर काही म्हणतायत राणे आता गोंधळात पडले. तुमचं काय मत आहे? गोंधळात पडलेत का नाही पडलेत? कमेंट करून नक्की सांगा. नितेश राणेंच्या भवितव्यावर पडदा पडतोय का? ते आता सौगादे मोदींचे समर्थक होतील, की अचानक सौम्य होऊन मुस्लिम समाजाशी संवाद साधतील, की शेवटी भाजप विरोधात बंड करतील? पाहूया मांजर कोण आणि वाघ कोणते.